नमस्कार. मराठवाडा नेतामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे आवडणारही नाही. काही जणाला आवडला तर जाहीर कबुली कोणी देणार नाही. पण मला असं वाटतंय की वय वर्ष 69 की लोकाला काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. युवक असतील, युवती असतील, मध्यमवर्गीय असतील, या सगळ्यांना या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण दिवसेंदिवस कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चाललेली आहे. जगात आपले दुनिया मेरी मुठ्ठी में म्हणत असताना घरात घर पण राहिलं नाही. माणसं, आई वडील, बहीण भाऊ, नाते संबंध सगळे पोरके पोरके होत चाललेले आहेत. कुठं आहे ते? पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, मामी मोठी सुगरण, रोज रोज पोळी शिकरण, हे सगळं विसरून गेलंय. आणि अशा एका परिस्थितीमध्ये या देशामध्ये भ्रष्टाचार, बेकारी, जातीयवाद अशा वेगवेगळ्या प्रश्न समस्या वाढत असताना, एका बाजूला जातीयवादाचा प्रश्न वाढत असताना दुसऱ्या बाजूला आंतरजातीय विवाहाचंही प्रमाण तेवढंच वाढत आहे. आणि मग हे सर्व करत असताना करिअर म्हणजे काय आणि कॅरियर म्हणजे काय, आणि यामध्ये मला सहज वाटलं की सौंदर्यवान पत्नी असावी का नसावी. आणि या गोष्टीचा विचार करत असताना मला असं वाटतं की मी काही लोकांशी काल मला जेव्हा वाटलं त्यावेळेसपासून एक 50-100 लोकांशी मी चर्चा केल्या. आणि सौंदर्यवान वानापेक्षा गुण सौंदर्य असले पाहिजेत, वागणं सौंदर्याचं असलं पाहिजे आणि सगळ्याला घेऊन चालण्याची असली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की सौंदर्यवान असलं म्हणजे काय लिपिन लावून ठेवायचं का? लोक म्हणायचे बघा, लई चांगला आहे म्हणजे सोन्याची सूर्य आहे, काय खूप सून घ्यायची का? तर मित्र हो, की आयुष्य म्हणजे काय, आयुष्य कसं असावं, आयुष्य कसं जगावं. कदाचित काही ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणी युवकांना वाटत असेल, बंधू भगिनींना, की काय हा भुरसटलेल्या विचाराचा आहे, अरे सौंदर्यवान असलं पाहिजे. मी काय म्हणतो की जेव्हा पती पत्नी हे खूप सौंदर्यवान पत्नी असेल तर 15, 16, 13, 14 वर्षाच्या मुलापासून ते थेट 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत मान वाकडी होईपर्यंत. मी एकदा मुंबईला गेलो होतो आणि मुंबईला मॅजेस्टिक हॉटेलपाशी थांबलो होतो. एक मॅक्सी टाईप ड्रेस घातलेली एक फॅट महिला निघाली आणि काही माणसं आपल्या खेड्यातून आलेले बघू लागले. मग मला नाद, मी असं त्यांच्या डोळ्यापुढं असा असा हात केला, तरी मान वाकडी करून ती जवळ दिसतंय तोवर बघू लागते. मग मला असं वाटतं की सौंदर्यवान असावी का नसावी. मग लाईफ पार्टनर निवडला असताना काय बघून निवडलं जावं. मग तुम्ही म्हणाल तुम्हाला काय करायचंय, तुमचं झालं की आता तुमची आता चालली की हाडं काशीला, कशाला तुम्ही लोकांचा विचार करता. पण मला एक वाटतंय की फार मोठ्या प्रमाणात कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चाललेली आहे. आणि अशा प्रकारे कुटुंब घेऊन चालणाऱ्या, अहो मी चर्चा केली असताना काही जण म्हणले मुलगा एकटाच असावा, नणंद नसावी, मग घरामध्ये त्याला शेती नसावी, त्याला 4 आकडे काय म्हणजे पगार असावा, काही जण म्हणतात 5 आकडे असावा, आणि निवांत राहता यावं, घरी जेवायचं नाही, हॉटेलला जायचं, आणि बस मग रस्त्यानं जात असताना अखिया मिलाय कभी अखिया चुराय क्या तूने किया जादू, अशा प्रकारचं होत असताना सौंदर्य हे जगण्यात असावं, वागण्यात असावं, निसर्गात असावं. आणि त्याचबरोबर समजून घेणं, परस्पराला समजून घेणं, पत्नीनं पतीला, पतीनं पत्नीला समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. आपण जर पाहिलं, अगोदर श्रीमंताच्या घरी बुरखा पद्धती होते, आणि मग मारवाडी समाज असेल, देशमुख पाटील असेल, मुस्लिम समाज असेल, बुरखा होता. त्यामागची कारणं ही वेगळे. आज बुरखा पद्धत नाही, आणि ते आपण म्हणलं तर मग ते निव्वळ मूर्खाच्या नंदनवनातलं आहे असं होईल. म्हणून मला सांगावंसं वाटतं, लाईफ पार्टनर निवडत असताना काही जणांनी आपल्या निवडी की बायको पगारदार असावी, नोकरदार असावी, चांगली असावी. चांगली म्हणजे काय? तिला चांगला स्वयंपाक करता आला पाहिजे, तिनं घर चांगलं सांभाळलं पाहिजे, कुटुंब सांभाळलं पाहिजे, लेकरावर संस्कार. आणि मला 2 विषयावर बोलायचं की पत्नी सौंदर्यवान असावी का नसावी, आणि त्याचबरोबर पती पत्नी दोघांनाही नोकरी असावी का नसावी. मित्र हो,
मॅन म्हणजे काही मशीन नाही, मनुष्य. मग ती आहे, तो आहे, आणि तो जेव्हा ऑफिसला जातो, ती जेव्हा ऑफिसला जाते, आणि सबऑर्डिनेटच्या असताना, हायर ऑफिसरच्या हाताखाली काम करत असताना, जसं आपल्या लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर एकदा एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या की डेप्युटी कलेक्टर बाई कशी आहे म्हणून लोक बघायला यायचे, इंटरव्ह्यूमध्ये बाई बाहेर चालल्या की लोक बघायला यायचे. तर त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये बेकारी प्रचंड वाढत चाललेली आहे. एका बाजूला खायला काहीच मिळत नाही आणि नोकरी नोकरी करायची वेळ येते, आणि मग काही जण तर म्हणतात की बाबा दोघाला बी नोकऱ्या पाहिजे, बायकोला बी नोकरी पाहिजे, पोराला. अरे बाबा, तुम्ही दोघंही नोकरी कराल, लेकराला संस्कार कोण करणार? आईचं प्रेम कोण देणार? बापाचं प्रेम कोण देणार? संस्कार कोण करणार? मग काही संत महंत म्हणतात की आजकाल लेकराच्या संस्कारापेक्षा आई वडिलावर संस्कार करण्याची गरज आलेली आहे. त्यांचं वागणं, खाणं, पिणं, रमीमध्ये रममाण होणं. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं देशाच्या बेकारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला दोघांपैकी एकाला नोकरी असली पाहिजे. त्यामुळं काय होईल की दुसऱ्यांनाही नोकरी मिळेल, आणि यांना नोकरी करत असताना हे आपल्या लेकराकडे लक्ष देतील. चांगलं स्वयंपाक, खुर्ड्या, पापड्या, नकुले, बोटवे, शेवाया असे वेगवेगळे पदार्थ त्या महिला करू शकतील. रांगोळी, घर सजवणं, हस्तकला, पडदे करायचे, स्वेटर विणायचे. आणि म्हणून माझं मत, मला वाटलं बोलूया आपण, काय लोकांना आवडणार नाही, काही महिला निषेध करतील, काही पुरुष निषेध करतील, पण आपल्याला आपला देश उद्ध्वस्त होऊ द्यायचा नसेल. आपला सुसंस्कारित देश, जसं माझ्या लहानपणी आर्य समाजाचे जेव्हा आम्ही प्रवचन ऐकायचे त्यावेळेस सांगायचे की एक स्त्री एका समाधीला पंख्यानं वारं घालत असते, आणि लोक म्हणतात अहो तुम्ही कसं काय म्हणले, तर नवरा मेलाय आणि म्हणजे जोपर्यंत ही समाधी वाळत नाही तोपर्यंत मी दुसरं लग्न करू शकत नाही. आणि असं भारत देशाची संस्कृती ही खूप चांगली आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये माझं मत, सौंदर्यवान निश्चित असले पाहिजे, पण सौंदर्यवान असताना तिचे वाण आणि गुण या दोन्हीचाही विचार केला पाहिजे. नोकरी निश्चित असावी, पण समजा दोघंही नोकरीला गेले तर घरात लेकरं सांभाळणार कोण? आणि मग त्या काळात 9 महिन्याचा काळ असेल, मग शासन सुट्ट्या देईल, मग जेवण, स्वयंपाक आणि प्रेम, जिव्हाळा. आणि मला एक उदाहरण आठवतंय की आम्ही एका कारखान्याच्या ऑफिसमध्ये बसलो असताना एका ज्येष्ठ महिला नेत्यांना मी विचारलं, कसं हो म्हणले मॅडम हे, तर म्हणले नवरा कधी बायकोला काजू घे, बदाम खा, किसमिस खा, किंवा चला आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. पण साखर कारखान्याचा चेअरमन म्हणतो चला ताई तुम्ही घ्या तुमची गाडी आणि कारखान्याकडनं आणि तुम्ही जेवण करा चांगलं, आणि मग तुम्ही शालू घ्या. नवऱ्यानं कधी 500-700ची साडी घेतलेली नसती, पण चेअरमन हा शालू घेतला. मग काय होतं, मला एक महाराजांनी सांगितलेला दृष्टांत आठवतोय. स्त्रीशी होता समदृष्टी, सहज चित्त पालटी, स्त्रीशी होता संभाषण, पालटी बुद्धी आणि मन. आणि म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला आपली संस्कृती, आपली परंपरा, आणि ते करत असताना देशात मला सुखान राहायचं ना, माझा शेजारी सुखान राहायला पाहिजे. मी जर पंचपक्वान्न खाणार असेल, शेजारच्याला जर खायला मिळत नसेल तर तो चोरी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज आपण सौंदर्य ह्या कशासाठी, सौंदर्य फक्त मिरवण्यासाठी का खूप सौंदर्यवान आहे आणि स्वयंपाक करता येत नाही, पुरणपोळी करा म्हणलं तर पुरणात पीठ घालायचं का पिठात पुरण घालायचं कळत नाही, बेसन भाकरी करा म्हणलं तरी येत नाही, रांगोळी, अहो रांगोळी सुद्धा काढता येत नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आणि नोकरीचा विषय करत असताना, देशातलं बेकारीचं प्रमाण वाढत असताना, एक घर एक नोकरी, जसं कुटुंब छोटं सुख मोठं म्हणत असताना काही आमचे विनोदी मित्र म्हणतात कुटुंब छोटं म्हणजे बायको बारकी असावी आणि सुख मोठं, असं नाही. कुटुंब छोटं म्हणजे लिमिटेड कुटुंब असावं, आणि शेवटी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी हे सगळं सांभाळत असताना आपल्याला सौंदर्य हे विचारातनं असावं, जगण्यातनं असावं, वागण्यातनं असावं. सासू सासरे यांनाही प्रेमानं, नणंदनंही असं नसावं, मुलगा शेती करणारा नसावा,
आणि मित्र हो, एक वेगळा विषय, निवडणुकीच्या ताणतणावामधून थोडा रिलॅक्स मोडमध्ये काय की तुमचे वाण गुण वागणं जगणं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला वाटलं की बाबा नोकरी दोघांपैकी एकाला असावी. नाही म्हणजे परवडत नाही, अर्चाला काहीच मिळत नाही ह्याचा विचार करा ना. आणि तुम्हाला शेती बी आहे, सातबारा बी आहे, तुमच्या घरी 50 एकर सातबारा आहे, तो MPSC UPSC. अरे माय माझी बेकाराचा विचार करा. मग शेती देऊन टाका ना सरकार दरबारी. हे तुम्ही का हिटलर आहात का हुकुमशाह? असा वैचारिक गोंधळ जरी वाटत असला तरी या गोष्टीचं एक वेगळा विषय मी मांडण्याचा प्रयत्न केला. शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद. आणि आपण वेगवेगळे विषय तुम्हाला वाटतात, मराठवाडा नेता हे सगळ्याचं प्रतिबिंब असावं. सगळ्याला आवडणार नाही. मी बोललेलं 1% लोकांना आज आवडेल, काही दिवसांना प्रचंड बेकारी वाढल्यावरती लोकांना आवडायला लागेल. म्हणून सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.